2 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जोरदार पावसाचे आगमन झाले। सायंकाळपासून सकाळपर्यंत तब्बल 106 मिमी पाऊस झाल्याने शहरात पूर आला होता। तेली गल्ली, मेन रोड, कुशावर्त परिसर, निवृत्तीनाथ मंदिर परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे। सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याने यावर्षी वारंवार नदीपात्रातील सफाई नाले सफाईचे नाटक उघडकीस आल्याने नगर परिषदेवर गावातील प्रत्येक जण खापर फोडत आहे। दरम्यान सध्या पावसाचे दिवस असल्याने नेहमी खबरदारी बाळगणाऱ्या लोकांजवळ नेहमी छत्री बरोबर असते, त्यांचे मात्र पावसापासून संरक्षण झाले। पण गाफील लोकांची व भाविकांची मात्र तारंबळ उडाली। बस स्थानकांचे सर्व पाणी रस्त्यावर वाहत आहे। सदरचे काँक्रिटीकरण सुमारे 10 ते 12 इंच उंच झाले असून खाली रस्त्यावर उतारावरून सर्व पाणी रस्त्यावर वाहत येऊन समोरच्या रस्त्यावरील दुकानांमध्ये शिरत आहे। 2 दिवस त्र्यंबक शहर व परिसरात पाऊस न पडल्याने आज मात्र बळीराजाला दिलासा मिळाला, कारण सध्या पीक परिस्थिती अत्यंत चांगली आहे। दरम्यान आज पडलेल्या पावसामुळे विजांचा कडकडाट व चमचमाट सुरू होता। आतापर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात 1669 मिमी पाऊस पडला आहे, तर परिसरातील अंबोली धरण परिसरात 2055 मिमी पावसाची नोंद झालेली आहे। अंबोली लघुपाट बंधारा 100%, तर गौतमी प्रकल्प बेजे येथील धरणात सध्या 694 मीटर 30 फूट पाण्याचा संचयी साठा आज मितीस पाणी पुरवठा असून 677 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। तास दीड तास जोरदार पाऊस झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांची मात्र तारंबळ उडाली होती। प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी भाजी विक्रेते रघुनाथ लोखंडे, पूर भागातील दुकानदार यांनी केली। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।